करत आलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी ते हेच करते, एक धर्मात वाद किंवा जातींमध्ये वाद। मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेन की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला लढवत ठेवतील आणि स्वतः ते जिंकत राहतात आणि तिथे महाराष्ट्र मागे जाते। प्रत्येक राज्य हे डिवाइन रूल काय करतो दीपेश? मला तर माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात हे सरकारने जॉब जे पळवलेले आहेत महाराष्ट्राबाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे। आदित्यजी, सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट मिळाली आहे कशाबद्दल? वृक्ष लागवडी संदर्भात केली होती त्या संदर्भात। आता काय आहे की महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाघनखे येणार कधी? बरं, मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळे ते माझ्या अंगावर आलेले, पण आता स्वतः व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन 10 दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर, करदात्याच्या पैशावर मस्त मजामस्ती करून आलेले आहेत। आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार। एक तरी गोष्ट त्यांनी परत आणली का मला दाखवा, आणि हीच लूट हे भाजपत महाराष्ट्राची करत आहे। हे क्लीन चिट म्हणजे वॉशिंग मशीन सरकार आहे, आणि ते आम्ही नीट कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवायला लागणार। कालापूरमध्ये शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे, टेबलावरती जे नाचणारे आहेत त्यांना टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचलेत, ज्या तुम्ही अवस्थेत बघाल ते जसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल, काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही, पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही। जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणार। विशालगडावर जे अतिक्रमण सुरू आहे, हे जे ज्यांचे वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झालेले आहेत त्यांचे डाग 2 महिन्यानंतर पुन्हा दिसतील। आता भाजपची पॉलिसी डाग अच्छे आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीन चिट देतात, पण डाग हे अच्छी कधीही नसतात, लोक धुतील बरोबर। विशालगडावर जे अतिक्रमण सुरू आहे त्यावर ते बूम घ्या चला